धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुळेंनी केलेली आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो एनसीपी अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात। कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय। आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते, आणि पुरावे तर सगळेच देत आहेत। रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय, अजून काय पुरावे? संतोषच्या आज हत्येला 50 दिवस झालेले, फरार आहे अजून त्यातला एक कुणी। सोमनाथला अजून न्याय मिळालेला नाहीये। अशी भयानक परिस्थिती असताना जर सरकारच्या कॅबिनेटमध्ये जर पालकमंत्र्याबद्दलच वादविवाद होत असतील तर खरंच बाबा रामकृष्ण हरी, म्हणजे मी याबद्दल दिलगिरी व्यक्त करते की या प्रश्नाचं उत्तर मला देणं अशक्य आहे। 50 दिवसापूर्वी या राज्यातल्या एका मुलाची हत्या झाली, त्याचं कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या कुटुंबासाठी आणि परभणीच्या घटनेसाठी न्याय मागतोय। या सरकारने नैतिकता ठेवून या दोन्ही कुटुंबाला आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे। बाकी आमची काहीही मागणी या सरकारकडून नाही, फक्त न्याय मिळावा।